ओमकार गायकवाड़ मुंबई के टेनिस क्रिकेट विश्व में एक बड़ा नाम है। ओमकार देसाई घाटकोपर पूर्व जनरल अरुण कुमार वैद्य मैदान में हमारे यहाँ का एक बड़ा नाम है ओमकार गायकवाड़। साथ ही साथ तेजस्वी करंजे अभी तक बेहतरीन प्रदर्शन बैटिंग और बॉलिंग में इस प्रतियोगिता में तेजस ने दिखाया है और दावेदार भी है इस प्रतियोगिता के मैन ऑफ द सीरीज के। मगर अभी महामुकाबला यहाँ पर शुरू होने जा रहा है। 1-on-1 की ओर से यहाँ पर फील्डिंग सजाई जा रही है। तो फील्डिंग या ठिकाणी सदोनाचं या ठिकाणी काम चालू आहे। या ठिकाणी शेखर सिंग उर्फ डब्बू ज्येष्ठ वरिष्ठ खेळाडू आणि यांच्या नेतृत्वामध्ये 1-on-1 हा संघ या ठिकाणी अंतिम सामना खेळतो। पहिल्या षटकाची सुरुवात कृष्णा त्रिपाठी, नक्कीच कृष्णा त्रिपाठी हा देखील या स्पर्धेचा बेस्ट बॉलरचा कुठे ना कुठेतरी मानकरी असावा। इतकी जबरदस्त कामगिरी कृष्णा त्रिपाठीच्या माध्यमातून आपण कालच्या दिवसामध्ये पाहिली। ही फायनलची मॅच आहे आणि या फायनलच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी करावी लागणार आहे कृष्णा त्रिपाठी। गौरवजी गायकवाड विनंती असेल आयोजकांच्या वतीने जे आपले खेळाडू आहेत त्यांना सहकार्य करायला सांगायचं। पहली ही गेंद पर उठा के मारा है, आक्रमण तो किया है, 1 रन से खाता यहाँ पर खुलता है टीम विकास। शुरुआत तो अच्छी हुई है। ओमकार गायकवाड़, खाता तो खुल गया भैया। फिर से अगली गेंद डालने के लिए जा रहे कृष्णा त्रिपाठी। तेजस भी तैयार है, एक हल्के हाथों से पुल किया है स्क्वायर लेग की दिशा की ओर। फील्डर आगे आता है और गेंद को फेंकता है, तब तक 1 रन से यहां पर ले चुके हैं। पुन्हा एकदा स्ट्राइकिंग एंडला सज्ज होते ओमकार गायकवाड। उठा के मारा है, उचलून मारलाय, परंतु मिड विकेट मध्ये फील्डर आहे, कॅच घेतली जाते ओमकार गायकवाड। अजित दादा पुन्हा हे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जन्माला येणार नाही असा लोकनेता आपण हरपला आहे आणि आपल्या ह्या लाडक्या दादाकरिता, लाडक्या दादांचे चाहते प्रेमी यांच्या वतीने स्वर्गीय कैलासवासी अजित दादा अनंतराव पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आदरांजली देण्याचं एक महत्त्वाचं काम या ठिकाणी या प्रतियोगितेच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून करताना आपण या ठिकाणी पाहत आहोत। कृष्णा त्रिपाठी फिर से एक बार नई गेंद डालने जा रहे हैं निनाद मोरे। क्या बात है, लटकाया, ललचाया भी है, समझ नहीं पाए, परख नहीं पाए इस गेंद को, इसलिए जाने जाते हैं कृष्णा त्रिपाठी, कभी अंदर कभी बाहर। पुन्हा एकदा निनाद मोरे सज्ज होते कृष्णा त्रिपाठी। यावेळेस कार्पेट स्ट्रोक ऑन साइड लॉन्ग ऑनच्या दिशेने हा फटका खेळतो निनाद मोरे। 1 धाव या ठिकाणी मिळते, एका धावेने धावसंख्येची गती पुढे सरकली आहे। 3 धावा धाव फलकावरती। कालही आपण पाहिलं असेल कालच्या सत्रामध्ये कृष्णा त्रिपाठी या नावाचा बोलबाला
चेंडूवरती जितक्या पद्धतीने बोटं फिरवतो तितक्याच पद्धतीने चेंडूला वळण देखील देताना आपण कृष्णा त्रिपाठी याला पाहत आलेलो आहोत. पहिल्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होते. केवळ 3 धावा खर्च केल्या आपल्या पहिल्या षटकामध्ये. षटक क्रमांक 2 वैयक्तिक पहिलं जतन नावाचं जतन आहे आणि स्वतःच्या गोलंदाजीमध्ये अचूक टप्प्यावरती टिचून गोलंदाजी करत कुठेतरी मोठी धावसंख्या काढण्यापासून रोखण्याचं काम केलंय जतनने. वन एंड वन 11 टीम की ओर से ये दूसरा ओवर होगा जो जतन के माध्यम से हम यहाँ पर देखने वाले. पहली गेंद डालने के लिए एक बड़ा सा लॉन्ग रनर पे जतन का. नीनाद मोरे भी सज्ज है यहाँ पर. अच्छा स्ट्रोक है, कवर पे खेला हुआ ये स्ट्रोक. 1 रन तो लिया है. क्या बात है, जबरदस्त 100% एफर्ट देते हुए कृष्णा त्रिपाठी. चला तर नक्कीच टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये मोठं नाव नक्कीच घेतलं जातं. एक वेगवान गोलंदाज जतन ठक्कर याच्या हाती दुसऱ्या षटकाची जबाबदारी. यावेळेस आखुड्या पद्धतीचा चेंडू कदाचित चला तर पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू पाठवला. एकच धाव मिळते. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता तेजसचा. एकच धाव मिळेल. काय चांगली कामगिरी करतोय जतन देखील आपल्या संघासाठी. 3 चेंडू आणि 3 धावा खर्च केल्या आहेत. धाव फळक आपण पाहिलं तर 6 धावा. या ठिकाणी काही क्षणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सामाजिक न्याय विभाग मुंबई अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आपल्या सर्वांनाच मिळणार आहे. आणि दुपारी देखील त्यांची ही उपस्थिती या मंचावरती राहिली. विनंती असणारे कार्यकर्ते आणि व्हॉलेंटियर्स यांना या ठिकाणी मंचावरील आपण प्रमुख पाहुण्यांना बसण्याकरिता ज्या खुर्च्या आहेत या ठिकाणी त्या खुर्च्या या ठिकाणी आपण नीटनेटक्या या ठिकाणी लावायच्या आहेत ही आपणास विनंती असेल निलेशजी जाधव यांच्या वतीने. चला अंतिम चेंडू, शेवटचा चेंडू जतन ठक्कर यांच्या षटकातला. सुंदर गोलंदाजी. धावफळक जर पाहिलं तर 7 धावा धावफळकावरती. दुसरं षटक मार्गस्थ प्रगती पथावर. अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा जतन. समोरच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाठवलाय. त्या ठिकाणी पहा ओहो, शेखर सिंग उर्फ डब्बू सर या ठिकाणी मात्र सुंदर असा चेंडू कलेक्ट करतायत आणि विकेटचं पतन येतंय. 2 षटकांचा खेळ हा संपुष्टात आलाय आणि अरे डब्बू भाई तीसरे पे आउट हुआ ना अभी. चला धावफळक आपण पाहिलं तर 9 धावा
12 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. 12 चेंडू आणि 9 धावा. गोलंदाज डावखुरे हाताचा प्रथमेश चव्हाण. प्रथमेश चव्हाण एक नामवंत खेळाडू, क्रिकेटपट्टू. आज मुंबईभर ज्याच्या नावाची चर्चा, त्याच्या हाती गोलंदाजी मात्र विसावली गेली आहे. पहा यावेळेस चेंडू बिरकावून लावलाय सीमा रेखा पार. क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना संघाचा यष्टीरक्षक राहुल सिंग यावेळेस मोठा फटका, आणखीन खेळण्याचा प्रयत्न फसला जातोय. विकेटचं पतन. कॉटन बोल्ड या ठिकाणी चला पुन्हा एकदा प्रथमेश. यावेळेस वाईट बॉल प्लस या ठिकाणी रनआउट. कर वहां पर गए और तुरंत वहां पर विकेट कीपर ने उनके हाथों में गेंद सौंप दी और विकेट का पतन होता हुआ यहां पर रन आउट. रिची मोरे बॅक टू पॅव्हेलियन. याला म्हणतात अनुभव. नक्कीच आज नक्कीच आपण सातत्याने लेजंड खेळाडू का म्हणतो, त्याचं जिवंत उदाहरण आमचे डब्बूबाई या ठिकाणी सुंदर कामगिरी करत आहेत. नक्कीच
आणखीन एक धाव बाद आणि आता मात्र पाहायचंय कोण आउट होईल. चला अविनाश बॅक टू बॅक. आणि न्यू बॅटर मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. तो कोण आहे? सचिन. टू गो. ओ मोठा फटका फैजानच्या बॅटीमधून. शेखर सिंग दादा पवार यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन नियोजन आखण्यात आलं आणि अंतिम टप्प्यावरती हा सामना येऊन ठेपला आहे. मेगा फायनलचा सामना. शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवर पहा दुहेरी धाव कंप्लीट केली. पाहूया तिहेरी धावाचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही. आणि या 2 धावेने धावसंख्येचं समीकरण बदललं जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावरती. 21 धावांची गरज या मॅचला जिंकण्यासाठी, या मेगा फायनलच्या सामन्याला जिंकण्यासाठी. 18 चेंडू 21 धावा, 21 धावा 18 चेंडूंचं समीकरण. चला 1 and 1 आपण लगेचच बॅटर पाठवायचे आणि विनंती असेल विकास मित्र मंडळ लगेच मैदानाचा ताबा घ्या. चला बॅटर पाठवायचे. 1 and 1 बॅटर पाठवा. क्षेत्ररक्षण लावा. विकास मित्र मंडळ विनंती असेल. चला आघाडीची जोडी मात्र मैदानामध्ये दाखल.
स्ट्राईकला आपण पाहणार आहोत डावखुऱ्या हाताचा फलंदाज ज्याच्या नावाची चर्चा टेनिस क्रिकेटमध्ये कायम राहिलेली आहे, अर्थातच प्रथमेश चव्हाण. आणि त्याची साथ देण्यासाठी नॉन स्ट्राईकला मात्र सज्ज होतो तो शिवम राजभर. 18 चेंडू 21 धावा. मेगा फायनलचा सामना. कोण ठरेल प्रथम क्रमांकाचा मानकरी आणि कोण ठरेल तृतीय क्रमांकाचा मानकरी. प्रथम क्रमांकाचा पारितोषिक आहे रोख रक्कम 50,000 व आकर्ष चषक. त्याचप्रमाणे तृतीय क्रमांकाचा पारितोषिक आहे रोख रक्कम 25,000 व आकर्ष चषक. अशी मानधन असलेली लाख मोलाची स्पर्धा आणि साजरी होत आहे अर्थातच जनरल अरुण कुमार वैद्य या क्रीडांगण नगरीमध्ये. आणि अर्थातच अनेक प्रेक्षक या मैदानाचा अर्थातच आनंद घेत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून. 70 प्रेझेंट अर्थातच आमचे तारिकबाई सय्यद. पहा पहिला चेंडू डॉट बॉल. हळूवार खेळण्याचा प्रयत्न होता प्रथमेशचा, परंतु कोणती धाव मात्र मिळाली नाही. डॉट बॉल. ओ यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहूया. क्षेत्ररक्षक आला जरूर, परंतु एकेरी धावेतच समाधान मानावं लागतं. काय थ्रो केलं पहा ओमकार गायकवाड यांनी. दोन चेंडू एक धाव. 21 धावांचा पाठलाग करायचा. मेगा फायनलचा सामना आहे मित्रांनो. कालच्या दिवसात आपण पाहिलं 1-1 या संघाने भरारी घेतली. आजचा दिवस आपण पाहिला तर विकास मित्र मंडळ यांनी मात्र भरारी घेतली फायनलची. आणि आता मेगा फायनलचा सामना चालू आहे. चला तर आणखीन एक डॉट बॉल येतोय. 3 चेंडू 1 धाव मात्र देण्यामध्ये यश मिळालंय ते प्रशांतला. प्रशांतचा पुढचा चेंडू. चला तर गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रायव्हल होतोय. 1 धाव नक्कीच मिळते. 4 चेंडू 2 धावा. टू डू गो. 21 धावांचा पाठलाग. पुन्हा एकदा गोशांकी क्षेत्रामध्ये हा चेंडू जातोय. 1 धाव नक्की मिळते. 1 टू गो. 5 चेंडू 3 धावा. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे पहा. चेंडू उडाला परंतु चपलाईने चेंडू गॅदर केला जातोय आणि चेंडूची फेक करते. तोपर्यंत नक्कीच 1 धाव कंप्लीट होते. पहिल्या षटकाचा खेळ हा संपुष्टात आला आणि धावफलक आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 4 धावा.
स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. मेगा फायनलचा सामना आहे मित्रांनो. कोण जिंकेल कोण पराभूत होईल याची उत्सुकता मात्र नक्कीच थोड्याच वेळात आपल्याला या ठिकाणी याचं उत्तर मात्र मिळणार आहे. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. अक्षय कांबळे यावेळेस पहा, कदाचित फलंदाजाला वाटलं की हा वाईड बॉल असेल, परंतु डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू. आणखीन एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न लट्टूचा, परंतु यावेळेस बाईच्या रूपात एक नक्कीच धाव घेतली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते, जाऊन पोचते ती 5. 21 धावाचा पाठलाग करायचा आहे. चला जरा घाई करायची आहे दादा, मैदानातून चालत चाललेत ना आपण, जरा घाई करा, पळत जाओ पळत. हा हा पळा पळा. चला धन्यवाद दादा. चला दोन्ही डावखुरे हाताचे फलंदाज, एकीकडे प्रथमेश एकीकडे अक्षय. फुलटॉस चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चटवला. या ठिकाणी पाहूया, एकच धाव मात्र मिळते. काय थ्रो केलाय ओमकार गायकवाडच्या वतीने. चला 4 चेंडू आणि 6 धावा. गोलंदाजी मार्क वरती ऋषिकेश मोरे. चला पंच जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. यावेळेस व्हाईट बॉल +1. 2 धावा मात्र खात्यामध्ये तब्दील केल्या जातात. धाव फळक 2 ने पुढे सरसावते आणि जाऊन पोचते ते 8 या आकड्यावरती. चला 8 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. आवश्यकता. 6 चेंडू 2 धावा जिंकण्यासाठी 1-1 या संघाला. पहा काय मॅच टर्निंग पॉइंट होता. लट्टूच्या बॅटीमधून षटकार पाहायला मिळाला.